जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे। बघा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडलेले आहे, टॉपरला किती मार्क पडलेले आहे तर बघा 89, 92, 94 लागोपाठ दोन विद्यार्थ्यांना 94 आणि 92 मार्क पडलेले आहे। त्यानंतर बघा पुढे जर बघायला गेलो तर 85 मार्क लागोपाठ पडलेले आहे, 89 मार्क पडलेले आहे। त्यानंतर बघा परत 91 मार्कवाला विद्यार्थी आहे, 96 वाला विद्यार्थी बघा आहे। त्यानंतर 89 वाला त्याच्या खाली आहे। त्यानंतर बघा 81 वाला 82 वाला विद्यार्थी आहे। त्यानंतर जर पुढे बघायला गेलो आपण 86 82, त्यानंतर बघा 80 85 84, पुढे जर आपण बघितलं तर 94 87 वाला विद्यार्थी आहे। त्यानंतर बघा पुढे 80 91 वाला विद्यार्थी आहे। पुढे जर बघायला गेलो 77 77 90 84 91 बघू शकता आपण। त्यानंतर बघा 90 मार्कवाला विद्यार्थी आहे। आतापर्यंत आपल्याला 96 वाला विद्यार्थी इथे दिसलेला आहे। आपण बघूया 94 वाला विद्यार्थी आहे, 86 वाला विद्यार्थी आहे। त्यानंतर पुढे जर बघितलं आपण 93 वाला 87 वाला, पुढे जर बघितलं आपण तर 90 वाला विद्यार्थी आहे, 92 म्हणजे इथे 88च्या वर वाला विद्यार्थी इथे सेफ असू शकतो। जर ग्राउंड तुमचं 42च्या वर असेल तर 88 वाला विद्यार्थी सुद्धा सेफ असू शकतो। आणि ज्याचं 39 ग्राउंड आहे त्याचं 94 92 लेखी असेल तर तो सेफ झोनमध्ये असू शकतो। ठीक आहे, जर तुमचं NCC वगैरे असेल तर सेफ झोनमध्ये असू शकतो। कट ऑफ आपण यानुसारच ठरवू शकतो। त्यानंतर बघा महिला उमेदवारांमध्ये टॉपर कोण आहेत बघूया। तर बघा महिला उमेदवारांमध्ये 82 मार्क आहे, 88 वाली महिला सुद्धा आहे बघू शकता। त्यानंतर महिला उमेदवार 80+ मार्कवाले इथे सेफ असू शकतात। बघा 80 मार्कवाली महिला उमेदवार आहे, 89 वाली सुद्धा आहे। जर ग्राउंड तुमचं चांगलं असेल तर आणि कास्टला चांगल्या प्रकारे जागा असेल तर तुमचं 80+ असेल तरी काम होऊन जाईल। महिला उमेदवारांचं 86 मार्क आहे, 83 मार्क आहे, त्यानंतर 82 म्हणजे महिला उमेदवारांना सुद्धा इथे चांगल्या प्रकारे मार्क पडले आहेत। 83 80 80 80 85, पुढे जर बघितलं आपण तर भरपूर चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे। आणि इथे जर आपण महिला उमेदवार चेक केल्या तर भरपूर प्रकारे चांगल्या प्रकारे मार्क इथे पडलेले आहे। तर बघा हा जो घटक आहे हा आहे पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव पोलीस शिपाई या पदासाठी लेखी मार्क जाहीर झालेले आहे। आणि इथे एकूण रिक्त पदे 99 आहे, पदांची संख्या चांगल्या प्रकारे आहे। आणि एकाच 10 प्रमाणे पात्र जे ठरले होते ते 1025 उमेदवार होते, 99 जागा आहे आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थी इथे मार्क घेतलेले आहे। तरी बघूया आपण इथे कट ऑफ किती जाऊ शकतो। तर माझ्या मते इथे सेफ स्कोर हा 88 लेखीमध्ये पुरुष उमेदवारांना आणि 40 किंवा 42 जर तुमचं कॅल्क्युलेशन होत असेल तर तुमचं इथं सेफ झोनमध्ये जाऊ शकतं। आणि महिलांचा इथे 34+ 80 किंवा 82 मार्क जर असेल तर इथे सेफ झोनमध्ये जाऊ शकतात। आपापल्या कास्टनुसार हा व्हॅरी करू शकतो। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच। अपडेटसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा। लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ही यादीसुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल। धन्यवाद।